रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। विश्रामबागमधील 100 फुटी रस्त्यावरील एका कॅफेत गुंगीचं औषध देऊन एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला। त्यानंतर असाचा संतप्त पडसाद शहरात उमटले। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। 100 फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफेवर सकाळी 11 वाजता हल्लाबोल केला। तेथील बंदिस्त खोल्या मोडून काढत साहित्यांची तोडफोड केली। त्यानंतर एका पाठोपाठ आणखी 2 कॅफेंची तोडफोड करण्यात आली। खरेमंगल कार्यालयाजवळील डेनिस्को आणि कॅफे सनशाईन अशी त्यांची नावे आहेत। दरम्यान या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या 16 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती। सांगलीतील अनेक कॅफे मिनी लॉज बनले। तेथील लैंगिक चाळ्यासाठी बंदिस्त जागा दिल्या जातात। हे कॅफे बंद करण्यासाठी संघटनेने विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासह गृहमंत्र्यांना निवेदन दिले, परंतु पोलीस शहरातील प्रत्येक कॅफे चालकांकडून 3 ते 5 हजार रुपयांचे हप्ते घेत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे रणजित चव्हाण यांनी केला आहे। त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागलं। यापुढेही कॅफेत गैरप्रकार सुरू राहिल्यास तोडफोड केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। अश्लील चाळे करणाऱ्या कॅफे हाऊसवर कारवाई होणार नसेल तर अशाच पद्धतीने शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कॅफे फोडणार असा इशारा संस्थापक नितीन चौगुले यांनी दिलाय। ते आज सांगलीत पत्रकारांशी बोलत होते। नितीन चौगुले म्हणाले, सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीने अश्लील चाळे होत असलेली हजारोंच्या संख्येने कॅफे हाऊस आहेत, ज्याला राजकीय पाठबळ आहे। सांगलीत ही 1.5 वर्षापूर्वी अशा पद्धतीने अगदी पोलीस ठाण्याजवळच अश्लील कॅफे हाऊस आहेत, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार यांनाही निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती। प्रायव्हसीच्या नावाखाली अशा सर्व कॅफे हाऊसमध्ये अश्लील चाळे होतात। यासाठी कॅफे हाऊसवाले छोटे कंपार्टमेंट उपलब्ध करून देतात। काळ्या पडद्यामागची प्रायव्हसी समाजाला घातक आहे। या कॅफे हाऊसच्या नावाखाली गांजा, ड्रग्ज, गर्भनिरोधक गोळ्या याचा बाजार होतोय। हे सारे प्रकार पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात देखत होत आहेत। 6 महिन्यापूर्वी बापट उद्यानाजवळील एका कॅफे हाऊसमध्ये एका मुलीवर अत्याचार झाला होता। याबाबत FRI नोंद आहे। याचा पुढे काय झालं? अश्लील चाळे चालणाऱ्या अशा कॅफे हाऊसमधून पोलीस अधिकाऱ्यांना हप्ते जातात हे उघड आहे। आमदार सुधीर गाडगीळ यांनाही विधानसभेत आवाज उठवण्याबाबत निवेदन दिलं होतं, तरीही याला प्रतिसाद मिळाला नाही। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं कृत्य समर्थनीय आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा यापुढेही असे आंदोलन सुरू राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात उघड बंड करत खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे पाठवून दिला। मात्र त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झाला नसल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले। लोकसभा निवडणुकीत लोकसभेचा उमेदवार बदला अशी आग्रही मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली होती। मात्र पक्षाने पुन्हा संजय काका पाटील यांच्या पारड्यात वजन टाकत त्यांनाच उमेदवारी दिली। त्यामुळे माजी आमदार विलास जगताप हे कमालीचे नाराज झाले। विधानसभा निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांनी माझ्याशी गद्दारी केली असा त्यांनी आरोप केला होता। पक्षाने उमेदवार न बदलल्यामुळे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा पाठिंबा दिला। अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे निवडून येणार, कोणतीही पैज लावा असं जाहीर आव्हान त्यांनी केलं। भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप यांची हकालपट्टी करण्यात आली। मात्र माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपाच्या सदस्याचा राजीनामा दिला होता। मात्र पक्षाने अद्यापही मंजूर न केल्यामुळे एकंदरीत उलटसुलट चर्चेला उधाण आले। शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई देवी मंदिरासमोर वाकुर्डे योजनेच्या पडवळवाडी ते मानकरवाडीपर्यंत असणाऱ्या 10 किलोमीटर अंतरातील खुल्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली। परिणामी उताराच्या बाजूची सुमारे 500 एकर शेतजमीन नापीक झाली आहे। याचा मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसलाय। त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे BG पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिलं होतं। 2017 पासून या भागातील शेतकरी शासन आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहे, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद या व्यवस्थेकडून मिळालेला नाही। पडवळवाडी, नळवा वस्ती, माळवस्ती, नारजी वस्ती, तरसे वस्ती, रामोशी वस्ती,
पारगावकर वस्ती, धाकली अंतरी, ज्योतिबा मंदिर ते मानकरवाडी या परिसरातील कालव्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याने हे शेतकरी गेल्या 7 वर्षांपासून याचा पाठपुरावा सुरू करतात. मात्र त्यांच्या या प्रश्नाकडे शासनाने कानाडोळा केलाय. त्यामुळे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणात शिवाजी शेटके, दगडू शेटके, वसंत शेटके, नानाभाऊ शेटके, निवृत्ती शेटके, जगन्नाथ शेटके, कृष्णा शेटके, हनुमंत माने, नाथाभाऊ यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले. देवराष्ट्र ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून क्षुल्लक गोष्टींवरून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय. साध्या दाखल्याकरिता ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे गावचे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी शुक्रवारी आक्रमक होत ग्रामपंचायतला टाळे ठोकले. याबाबत ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं होतं. यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की देवराष्ट्र ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होतोय. साध्या दाखल्याकरिता सुद्धा ग्रामस्थांना हेलपाटे मारावे लागतात. ग्रामपंचायतकडे लाखो रुपयांचा निधी आहे, परंतु यांच्या अनागोंदी कारभारामुळे विकास कामे खोळंबली आहेत. तर सरपंच मीटिंग व्यतिरिक्त ग्रामपंचायतीत येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. यामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट होते. हा अनागोंदी कारभार थांबावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य वैभव हुनमने, अनिल मोरे आणि ग्रामस्थ आशिष मोरे, मोहन मोरे, अभिजित जाधव, सूर्याजी पाटील, प्रल्हाद मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले होते. यानंतर दुपारी कडेगाव पंचायत समितीचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर यावर आचारसंहिता संपल्यावर तोडगा काढण्याचं लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यानंतर ग्रामपंचायतीचे टाळे उघडण्यात आले. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील 4 कर्मचाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आयुक्त शुभम गुप्ता यांनी कारवाई केली आहे. यामध्ये प्रभारी पाईप इन्स्पेक्टर नितीन रमेश आळंदे, मीटर रीडर राजन हर्षद, सूरज शिंदे आणि प्रितेश कांबळे यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणी आणखी 5 ते 6 कर्मचाऱ्यांची चौकशी आयुक्तांनी सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रात बोगस नळ कनेक्शनचे पेव फुटले, त्यामुळे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सतत चर्चेत आहे. बोगस नळ कनेक्शन, बिलांमधील अपहाराचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी वाघमोडे नगर, जयहिंद कॉलनी 6 इंची जलवाहिनीला एका खासगी प्लॉटधारकाने परस्पर क्रॉस कनेक्शन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याशिवाय सर्किट हाऊसजवळ अंबाई नगर येथेही परस्पर बोगस नळ कनेक्शन देण्यात आले होते. प्रभागातील प्रभारी पाईप इन्स्पेक्टरचा याला आशीर्वाद असल्याची चर्चा होती. यांसह कुपवाडमध्येही एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये 10 ते 12 बोगस नळ कनेक्शन सापडली होती. यांसह अन्य तक्रारी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे आल्या होत्या. पाणीपुरवठ्याकडील 4 कर्मचाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये एका पाईप इन्स्पेक्टरसह 3 मीटर रीडरचा समावेश आहे. नितीन रमेश आळदे हे पाणीपुरवठा विभागाकडील प्रभारी पाईप इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी सर्किट हाऊसजवळील अंबाईनगर परिसर येथील भावेश शहा यांना विनापरवाना पाणी कनेक्शन दिल्याचं चौकशीमध्ये आढळून आलं होतं. त्यामुळे पाणीपट्टी विभागातील 3 मीटर रीडरचेही निलंबन करण्यात आले. यामध्ये राजन हर्षद, सूरज शिंदे आणि प्रितेश कांबळे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बिले न वाटणे, बिल कमी करणे, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पगारदार नोकरांना दिलेल्या कर्जांपैकी तब्बल 28 कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसुलीसाठी बँकेने धडक मोहीम राबवली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांसह साखर कारखाने, उद्योगधंदे, बचत गट याशिवाय नोकरदार या घटकांना कर्ज पुरवठा केला जातो. एकीकडे शेतकरी कर्ज वसुली नियमित होत असताना पगारदार नोकरांचे कर्ज वसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी नोकरदारांचे 56 कोटी रुपयांचं कर्ज थकीत गेलं होतं. त्या दरम्यान बँकेने कारवाईचा बडगा उभारल्यानंतर 28 कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली. पगारदारांच्या थकबाकीत आटपाडीतील एका शिक्षण संस्थेने शिक्षकाच्या नावावर काढलेले तब्बल 22 कोटी रुपये थकीत होते. या प्रकरणी बँकेने संबंधितांना वसुलीच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु बँकेने वसुलीसाठी शिक्षकांकडे तगादा लावला. याशिवाय उर्वरित नोकरदारांकडे सुमारे 35 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील 8 ते 10 कोटी रुपयांची वसुली केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी आराखडा तयार केलाय. जून अखेर 15 कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त केल्याचे बँकेचे मुख्य अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता 16 मार्चपासून सर्वत्र लागू झाली. सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेचे 2 मतदारसंघ येतात. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी नियोजन केलं. या निवडणूक काळात जबाबदारीने काम करत पोलिसांनी माहिती वेळेत पुरवणे,
बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन करणे, नेमून दिलेली कामे वेळेत आणि कौशल्यपूर्वक जबाबदारीने पूर्ण केली, त्यामुळे निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवला नाही. निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणूक कालावधीत उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध कामगिरी करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, शिपाई यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे सहाय्यक पोलीस फौजदार संजय पवार, उपनिरीक्षक अकीब काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, हेड कॉन्स्टेबल मोहिनीद्दीन मुजावर, शेखर नुलके, जाधव, महेश गस्ते, अतुल माळी, लक्ष्मण घेरडे, रवी लांडके यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.